एक मिनिट. सर, पत्रकार परिषदेचं आयोजन केलेले काय नेमका विषय आहे? अगोदर तर सगळे आलेल्या पत्रकार मंडळीचं मी हार्दिक स्वागत करतोय भारतीय जनता पार्टी सहकार विभाग यांच्याकडून. आम्ही जे आजच्या परिस्थितीमध्ये युवकांना जे रोजगारची संधी उपलब्ध नाही आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही भारतीय जनता पार्टी सहकार विभाग हे रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्याचं आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही अधिकृत घोषणा करतोय. तर आपल्या जे देशाचे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी यांचं जे देशातील युवकांना कौशल्य रोजगार किंवा स्वावलंबन यांच्या पाया जे मजबूत करण्यासाठी जे ध्येय समोर ठेवलेलं आहे आणि जे आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत 2047 ही जी संकल्पना आहे या संकल्पनेला बळ देण्यासाठी भारतीय जनता पार्टी सहकार विभाग हे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून हा जो मुख्य उद्देश आहे याला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि याच धर्तीवर आमचे जे महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जनकल्याणकारी विचारधारेच्या माध्यमातून ही सहकारातून समृद्धी या योजनेच्या माध्यमातून आम्ही रोजगार मेळावा घेण्याचं आमचं हा मुख्य उद्देश आहे आणि त्याची घोषणा आज या पत्रकार परिषदेतून आम्ही करणार आहोत. याबद्दलची पुढची माहिती आमचे अध्यक्ष साहिल कदम साहेब सांगतील. सहकारातून समृद्धी ही जी आपली सहकाराची ब्रीद वाक्य आहे तर त्याच्या अनुषंगाने आम्ही ह्या ठिकाणी ठाणे शहरामध्ये आम्ही ठाणे शहरापुरतं मर्यादित न राहता पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा मुंबईमध्ये पण जर कोण येऊ इच्छितात तर त्यांनाही आम्ही स्वागतच आहे त्यांचं. आणि ह्या सहकाराअंतर्गत येणाऱ्या विविध रोजगाराच्या संधी ह्या आम्ही या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे लोकांना युवक असतील युवती असतील किंवा महिला असतील पुरुष असतील ह्या सगळ्या वयोगटांच्या 18 वर्षावरील सगळ्या लोकांना आम्ही रोजगाराची संधी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोणकोणत्या कंपन्या या रोजगार आपल्याला मिळणार आहेत? ह्याच्यामध्ये विविध क्षेत्रात सहकार अंतर्गत येणारे विविध क्षेत्र जसे की बँका असतील किंवा सिक्युरिटी एजन्सीज असतील हाऊसकीपिंगच्या एजन्सीज असतील किंवा महत्त्वपूर्ण म्हणजे आजकाल आपल्या ठाणे शहरामध्ये सगळ्यात जास्ती प्रमाणावरती असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्था यांना लागणारे व्यवस्थापन किंवा व्यवस्थापक ह्यासाठी लागणारे जे स्टाफ असतो जो सर्व्हिस स्टाफ म्हणतो आपण ह्या सगळ्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी आहेत. कुठे किती तारखेला हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलाय, कुठे त्याचं स्थळ काय आहे आणि तरुणांना काय आव्हान असेल? हा रोजगार मेळावा आपण 2 टप्प्यामध्ये करणार आहोत. सगळ्यात पहिला टप्पा असा आहे की उमेदवारांनी स्वतःची नोंदणी करणे. तर 28 तारखेला ठाणे पश्चिम म्हणजे ठाणे स्टेशन रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 तिकीट घराच्या जवळ जो परिसर आहे तिकडे भारतीय जनता पार्टी एक स्वतःचा कॅम्प उभा करणार आहे आणि तिथे आपले सगळे इच्छुक जे उमेदवार आहेत किंवा ज्यांना रोजगाराची संधी पाहिजे आहे अशा उमेदवारांनी तिथे आपली नोंदणी करावी किंवा आम्ही एक नंबर जाहीर केलेला आहे त्याच्यावर आपली CV जरी पाठवली म्हणजे ज्यांना इच्छा आहे पण ते काही कारणास्तव पोचू शकत नाहीत त्या 28 तारखेला अशा लोकांसाठीही आपण तिकडे व्हॉट्सॲप किंवा अजून ऑनलाईन प्रणाली स्वीकृत करून आपण काम करत आहोत. शिक्षणाची अट काय असणार? आता हाऊसकीपिंग आणि सिक्युरिटीसाठी शिक्षणाची अट नाही आहे पण जे जसं बँकेत असेल किंवा आपल्याला कुठे व्यवस्थापनासाठी असेल तर किमान 12वी 10वी किंवा पदवीधर हे सगळे त्या रिस्पेक्टिव्ह ठिकाणी आपल्याला त्याप्रमाणे करावे लागते. किती तरुणांपर्यंत पोहोचण्याचा मानस आहे, म्हणजे किती तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस? आपण आत्ता तरी आपल्याकडे वेकन्सीज एक 100 ते 150 वेकन्सीज आत्ता ऑन रेकॉर्ड आहेत जे म्हणजे आपण अकोमोडेट करूच शकतोय असं तरी आहे. आणि मी मगाशी जसं सांगितलं की फक्त तरुण नाही तर इथे महिला पुरुष युवक आणि युवती म्हणजे हे सगळ्यांसाठी ओपन आहे. असं नाही की फक्त तरुणांनाच आम्ही म्हणजे टार्गेट करतोय किंवा काय आपण सगळ्यांसाठी ठेवलंय. रोजगारी सगळ्यांचीच गरज आहे ना. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते त्यावेळेला कसं मार्गदर्शन पण कोणी येणार आहे, प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत काय? सगळे प्रमुख पाहुणे म्हणजे आमचे भारतीय जनता पार्टीचे जे आपले संपर्क मंत्री ठाण्याचे संपर्क मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब नंतर आमचे मार्गदर्शक ठाण्याचे आमदार
जनसेवक आमदार संजयजी केळकर साहेब, नंतर प्रदेश महामंत्री ॲडव्होकेट माधवीताई नाईक, आता आमदार पण आहेत त्या, नंतर प्रदेश महामंत्री आणि आमदार निरंजनजी डावखरे साहेब, नंतर आमचे मार्गदर्शक आणि डॅशिंग अध्यक्ष ॲडव्होकेट संदीपजी लेले साहेब, नंतर असेच आपले उपमहापौर कृष्णाजी पाटील साहेब आणि मुकेश मोकाशी साहेब जे आपले ठाणे महापालिकेचे गटनेते, हे सगळे तिकडे मान्यवर उपस्थित राहतील. तो व्हॉट्सअप नंबर जो काय असणार आहे? हां, व्हॉट्सॲप नंबर आपल्याकडे ते ह्याच्यामध्ये 9920 केलेला आहे, तर 83. तर तो नंबर तुम्हाला दिला जाईल. आपण ते पोस्ट टाकू, त्याच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल तो नंबर. एक शेवटचा प्रश्न, ठाणेकरांना काय आव्हान असेल या रोजगार मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर? ठाणेकरांना हेच माझं आव्हान असणार आहे की सगळ्यात जास्तीत जास्त आपण ह्या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा आणि आपल्याला रोजगाराची संधी ह्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होत आहे. जे पदवीधर नसतील, उच्च शिक्षित नसतील, अशाही लोकांना पण ठेवलेले आहे. म्हणजे आपण क्लास नाही तर आपण मासमध्ये गेलेलो आहोत आणि आपला टार्गेट तोच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला संधी द्यायची आहे. म्हणजे जसं आपण म्हणजे आमच्या आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे की हृदयात राम आणि हाताला काम, हे जे वाक्य त्यांनी सांगितलेलं आहे त्यालाच अनुसरून आम्ही हे सगळं कार्यक्रम करत आहोत. आणि आज सत्ताधारी पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आहोत, तर आम्ही लोकांपर्यंत नुसतेच राजकीय विषय न घेऊन जाता तर एक त्यांना रोजगारासाठी काय करता येऊ शकतं का, उदरनिर्वाहासाठी काय साधण्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो का, ह्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न असेल.